सांगलीमध्ये जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। राज्य सरकारकडनं वेळेत बिलं न मिळाल्यामुळे नैराश्यातनं आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केलाय। हर्षल पाटील असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे। सरकारकडे हर्षलची 1,40,00,000 देयकं प्रलंबित आहेत। शिवाय हर्षलने इतर काही जणांकडनं 65 लाखांचं कर्ज घेतल्याचीही माहिती आहे। या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाहीये। तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देणं, पण कॉन्ट्रॅक्टरला फक्त 3% वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे। ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे, जलजीवन मंत्री असू द्या, त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमंत्र्याकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागितलेली आहे। कमीत कमी 4 ते 5 पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे, सुद्धा बैठकीसाठी वेळ देत नाहीत। हे अत्यंत चुकीचं आहे। राज्य शासनाने 89,000 कोटीची देयकाची तातडीने देण्यात यावी। जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावे। या घटनेवरती राजकीय वर्तुळातनं संताप व्यक्त करण्यात येतोय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहेत आपण पाहूयात।